स्टेजवरती जाऊन बोलणे सर्वांना अवघड वाटतं, कोणाला अवघड वाटत नाही. ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांचा विषय वेगळा, पण माझंसुद्धा मला देखील अवघड वाटतं. जरी मी तबला परफॉर्मन्सेस डेली असेंब्लीच्या वेळेस द्यायचो स्टेजवरती, तरी माझी नजर मळेल असूनसुद्धा मला स्टेजवरती बोलायला, मी म्हणतो आहे बोलायला, नॉट परफॉर्मिंग बट स्पीकिंग, हे बोलण्यासाठी माझे पाय हात सर्व शरीर थरथरायचं. आणि अजून देखील मी बोलण्यामध्ये स्टेजवरती एकदम नूब आहे. तुम्ही जर मला म्हटला सिंगिंग कर, आरामात करेल, 1 तास करेल. तुम्ही म्हटला तबला वाजव, आरामात. डान्स कर बोलले, डान्स करेल. योगा सर्व इतर ॲक्टिव्हिटीज सर्व करेल. पण बोलायची जेव्हा वेळ येईल ना, तेव्हा मी अगदी कॉन्शियस होऊन जाईल आणि ॲट द एंड मी जे मी काही स्क्रिप्टेड असो माझं किंवा अनस्क्रिप्टेड असो, तो फॉर्मॅट बोलायचा एकदम खराब करून टाकेल आणि माझं बोलण्याचं जो एम आहे स्टेजवरचा तो एकदम खराब करून टाकेल. सो हे असं का झालं? डेली स्टेजवरती असून देखील मला बोलायचा प्रॉब्लेम का आला स्टेजवरती? आणि तुमच्याबद्दल देखील हा प्रॉब्लेम आढळून येऊ शकतो आणि हा प्रॉब्लेम फार कॉमन आहे. कारण मी माझा पर्स्पेक्टिव्ह समजून सांगितला तुम्हाला तर कदाचित अंदाजा येईल की काय असतं जेव्हा आपण नेहमी परफेक्शनच्या मागे चेज करत असतो, परफेक्शनच्या मागे पळत असतो. माझी मेंटॅलिटी आधीपासनं स्टेजवरती बोलण्याबद्दल अशी होती की फर्स्ट ऑफ ऑल मी सर्वात पहिले जेव्हा मी लहान होतो तेव्हा स्टेज अपीअरन्सेस दिलेच नव्हते. हे तबल्याचं किंवा म्युझिक परफॉर्मन्सेसचं बोलतो आहे मी, हे 6वी-7वीपासून पुढे आलं. बट त्याच्या आधी मी कधी स्टेजवरती गेलोच नाहीच. सर्व इतर मुलांना फील करायचो की वा काय स्टेज कॉन्फिडन्स आहे वगैरे वगैरे. 15 ऑगस्ट म्हणा, 15 ऑगस्ट म्हणा, 26 जानेवारी म्हणा, या कार्यक्रमांना लहान मुलं, मी जेव्हा लहान होतो तेव्हा लहान मुलं देखील माझ्या वयाचे एकदम भारी परफॉर्म करायची आणि त्यांना मी बस टाळ्या वाजवायचो आणि एवढ्यातच खुश असायचो. माझ्या मनामध्ये कधी आलं नाही त्यावेळेस लहान होतो तेव्हा की स्टेजवरती जाऊन बोलावं वगैरे. बट मी स्टेजवरती जायची जी इच्छा आहे माझी ती 6वी-7वीपासून मी स्टार्ट केली आणि ते बाबांच्यामुळे. सो त्याच्या आधी मी कधी बोललेलोच नाही. बट स्टेजवरती जायची मी जो इनिशिएटिव्ह घेतला तो तबला वाजवायचे ॲपिअरन्सेस दररोज स्टेज असेंब्लीवरती द्यायचो त्या फेजमध्ये घेतला. आणि त्या फेजमध्ये स्टेज स्पीच द्यायचं मी ठरवलं. तर स्टेज स्पीच जेव्हा मी फर्स्ट द्यायला लागलो तेव्हा माझं लिटरली कापरं होत होतं. मला आठवतं आहे मी स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशनमध्ये स्टेजवरती स्टोरी बोललो होतो आणि ती फर्स्ट ॲपिअरन्स होता माझं स्टेजवरती. मला पण वियर्ड वाटत होतं माझं माईकमध्ये किंवा स्पीकरमध्ये आवाज कसा येतो आहे ते सर्व. माझा आवाज ऐकूनच इतका कॉन्शियस झालो, लिटरली माझे पाय थरकाप व्हायचा. मला स्टेजवरती जायच्या आधी असं वाटत होतं त्यावेळेस की यार काय चुटकुसा काम आहे, तबला तर मी असा वाजवतो, हे तर काय बाय हात का खेळ. बट नो, आय वॉज रॉंग. मी डायरेक्टली घाम फुटला, मला कापरं होत होतं, थरकाप होत होता. आणि माझी ती स्टोरी आहे इतर मुलांसारखीच जे की माझ्यासारखेच फर्स्ट टाईम स्टेजवरती जात होते, स्टोरी बोलत होते, त्यांच्यासारखीच अर्धवट स्टोरी सांगून मी स्टेजच्या खाली आलो बॅड परफॉर्मन्स देऊन. लास्टली काय मी अटकलो आणि त्या अँकर आहे ती बोलली की वा वेल ट्रायड अभिजित, लेट्स क्लॅप. बस त्या अर्धवट स्पीचवरतीच मी कोणती उपमा द्यायची ह्या टाळ्यांना माहीत नाही, बट अशा टाळ्या वाजवून मी खाली गेलो. आणि मी रिअलाईज पण नाही केलं त्यावेळेस की यार आपल्याला काही इम्प्रूव्ह करायला पाहिजे वगैरे वगैरे. बट चूक नंतर कुठे झाली, नंतर मी कुठे ॲपिअरच केलं नाही. नंतर माझं माइंडसेट एकदम डेव्हलप होत गेला, मी माझे पर्स्पेक्टिव्ह बनवत गेलो. आणि माझा माइंडसेट असा होता की स्टेजवरती जायचं आहे ना, भाषण द्यायचं आहे ना. भाषण कशासाठी देतो आपण? भाषण देतो आपण फॉर एक्झाम्पल महात्मा गांधींची जनजागृती करण्यासाठी, त्यांच्याबद्दल जे चारित्र्य होतं त्याच्या जनजागृतीसाठी आपण भाषण देतो. एक इंटेंट असला पाहिजे भाषण देण्यामागचा, जो की रिअल असला पाहिजे, असे माझे थॉट्स होते. आणि 15 ऑगस्टच्या वेळेस देखील असो, कोणत्याही वेळेस असो, मी फक्त माझ्या माइंडमध्ये असं ठेवायचो जोपर्यंत मला त्या पर्टिक्युलर सब्जेक्टच्याबद्दल नॉलेज येत नाही तोपर्यंत मी भाषण देणारच नाही. म्हणजे एक्झाम्पल 15 ऑगस्टबद्दल भाषण द्यायचं आहे तर 15 ऑगस्ट हे का सेलिब्रेट झालं,
काय त्याची भारताची इंडिपेंडन्सची स्टोरी आहे, हे सर्व मला स्वतः फुल्ली रिअलाईज पाहिजे. लक्ष द्या, मी बोलतो आहे फुल्ली रिअलाईज पाहिजे, ना की थोडं मोडं. मला फुल्ली रिअलाईज असेल तरच मी भाषण देईल असा माइंडसेट होता. मला महात्मा गांधींबद्दल फुल इन्फॉर्मेशन असेल तरच मी भाषण देणार. म्हणजे मी पर्टिक्युलर सब्जेक्टबद्दल भाषण द्यायचं ठरवलं तर त्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये पूर्ण प्रो असलो पाहिजे, पूर्ण त्या लायक बनलो पाहिजे की मी पब्लिकला सल्ला देऊ शकेल. सल्ला द्यायच्या लायक बनायचं होतं मला भाषण द्यायच्या वेळेस. आणि अशा भाषण द्यायच्या वेळेस जे भाषण द्यायची ॲक्ट आहे तो फर्स्ट टाईम होता माझ्या वेळेस, त्यावेळेस. म्हणजे ही सर्वात मोठी चूक केली मी माझ्या स्टेज परफॉर्मन्स, नॉट स्टेज परफॉर्मन्स बट स्पीकिंग ऑन स्टेज ह्या ॲक्टमध्ये, ह्या इनिशिएटिव्हमध्ये. मी नंतर असे फालतू माइंडसेट बनवत कधी स्टेजवरती गेलो नाही, कधी स्टेजवरती बोलायला गेलो नाही. आणि ॲट द एंड झालं असं की अजून देखील मला एखाद्या टॉपिकवरती बोलायला लावलं स्टेजवरती तर एकदम घाबरल्यावानी होतं. आणि मी अगदी कॉन्शियस होऊन जातो, अगदी प्रत्येक गोष्टीचा कॉन्शियस होऊन जातो मी. त्यामुळे परफॉर्मन्स जो असतो माझा स्टेजवरती प्लॅन करायचा, बोलायचा, तो अगदी खराब होऊन जातो आणि मी फेल्युअर फेस करतो. त्यामुळे ही चूक आहे ना, जी परफेक्शनला चेज करतो आपण. म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्ट अगदी परफेक्ट पाहिजे असते. परफेक्ट नॉट इन द टर्म्स ऑफ एकदम प्रॅक्टिस वगैरे, बट परफेक्ट इन द टर्म्स ऑफ गेटिंग ऑल द रिअलायझेशन ऑफ नॉलेज विच आय वॉज चेजिंग फॉर. मी प्रत्येक सब्जेक्टवरती जर भाषण द्यायचं इमॅजिन करायचो तर मी मम्मीला देखील म्हणायचो की मम्मी हे बघ, काय हे भाषण वगैरे एकदम चिंदी गोष्ट आहे, हे करताय, हे फक्त पाठ करून बोलताय, यांच्या आतून थोडी येतं आहे. मी जेव्हा बोलल मी तेव्हाच बोलल जेव्हा माझ्या आतून येईल. जेव्हा मी आतून बनायच्या लायक बनल तेव्हा मी पब्लिकला सल्ला मशवरा देईल. पब्लिकला बोलण्याची मी लायक बनलो पाहिजे पहिले, मग मी भाषण देईल. आणि ही माझी चुकी होती, ती तुम्ही करू नका. कारण काय होतं ना, कोणतीही स्किल शिकायची असेल तुम्हाला तर ती परफेक्शननी नाही तर तुम्हाला ते रिपीट केल्यामुळे. कोणती स्किल शिकायची असेल तुम्हाला तर ती रिपिटिशनद्वारेच शिकता येते. रिपीट करूनच तुम्ही त्या स्किलमध्ये वन डे मास्टरी हासिल करता. त्या रिपिटिशन्समध्ये तुमच्याकडनं फार चुका होतील, त्या ॲक्सेप्ट केल्या पाहिजे. मी ॲक्सेप्ट नाही केल्या, मला ॲक्सेप्ट करायच्याच नव्हत्या. माझ्याकडनं चुका होतील की काय, मला डायरेक्ट माझा प्रो व्हर्जन बनवायचं, मला पहिले प्रो व्हर्जन बनायचं होतं आणि मग नंतर मी समाजाला फेस करणं. इमॅजिन करा, मी प्रो व्हर्जन म्हणजे अगदी नॉलेजेबल इन्सान बनलो असतो तरी फर्स्ट स्पीच माझं एकदम बकवास गेलं असतं, इवन दो इफ आय वॉज नॉलेजेबल पर्सन. म्हणजे हे कशाच्या लॅकमुळे, तर प्रॅक्टिसच्या लॅकमुळे. व्हेरॅज मी बाकीचे मुलं बघतो जे लहानपणा, बाकीचे मुलं सोडा, माझीच छोटी बहीण आहे जान्हवी राजनंदिनी संजीवनी, तर यांचं काय आहे ना, हे लहानपणापासून स्टेज परफॉर्मन्सेस देत आले. नॉट परफॉर्मन्सेस बट स्टेज परफॉर्मन्सेस इन टर्म्स ऑफ स्पीकिंग करत आले, स्टेज स्पीचेस देत आले. कसे असो ते, पाठ का होईना पण देत आले. त्यामुळे त्यांना काय झालं, ते बोलण्याच्या वेळेस कॉन्शियस होणं त्यांनी हळूहळू सोडून दिलं. आय बिलीव्ह फर्स्ट टाईम त्यांचा असा होता की ते एकदम लहान होते, त्यांना कळणार पण नाही की सोशली ऑकवर्ड व्हायचं फिलिंग कशी असते वगैरे वगैरे. एकदम लहान असताना त्यांनी स्पीचेस दिलेले, त्यामुळे त्यांना त्यांच्या नसामध्ये गेलेला आहे तो स्टेज कॉन्फिडन्स. सो आता म्हणत नाही लहान असल्यावरतीच तुम्ही स्टेजवरती बोलू शकता की काय, बट तुम्ही मोठे असाल, कॉन्शियस व्हा, तुम्ही होणारच आहे. बट वन पॉईंट असा येईल ना, त्यावेळेस तुम्ही एकदम प्रो असाल आणि तुमच्या तोंडून अचानक तुमच्यामध्ये असलेले ज्या काही भावना आहे, ज्या कॉन्सेप्ट्स आहेत, ते ऑटोमॅटिक बाहेर पडत जातील वन्स यू प्रॅक्टिस. सो दॅट वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ. मला माझी स्टोरी शेअर करायची होती स्टेजबद्दल, माझं काय बॅकग्राऊंड होतं, माझी काय POV होता स्पीकिंग इन टर्म्स ऑफ स्पीकिंग अप ऑन स्टेज. सो आणि मी चूक अशी केली की आय वॉज बॅड इनफ फॉर गेटिंग प्रॅक्टिस माय सेल्फ. सो ही चूक आहे, ही चूक तुम्ही करू नका. ही चूक केली तर तुम्ही माझ्यासारखी लेवल फेस करशाल. सो दॅट वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ. आणि बी हॅपी.